नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आजची माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। विशेषतः ज्या लाभार्थ्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे अनुदान अद्याप त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळालेले नाही, त्यांच्यासाठी या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाचा अपडेट आपण जाणून घेणार आहोत। हप्ता अजून खात्यामध्ये का जमा झालेला नाही, वितरणाची प्रक्रिया नेमके कुठे थांबलेली आहे आणि ज्या तांत्रिक अडचणींमुळे वितरणाला विलंब होत आहे त्या अडचणींबाबत आता काय माहिती समोर आली आहे, याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। कारण शेवटी तुमच्या लक्षात येईल की सध्या वितरणाची प्रक्रिया नेमक्या कोणत्या टप्प्यावर आहे। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या संबंधित लाभार्थ्यांसाठी वितरणाच्या प्रक्रियेबाबत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। या लाभार्थ्यांच्या अनुदान वितरणासंदर्भात शासन निर्णय यापूर्वी जारी करण्यात आलेला आहे। मात्र शासन निर्णय आल्यानंतरही प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली नव्हती। त्यामुळे लाभार्थ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न होता की शासन निर्णय जाहीर झाल्यानंतरही पैसे खात्यामध्ये का जमा होत नाहीत, नेमकी अडचण कुठे आहे आणि अनुदान मिळवण्यासाठी अजून किती प्रक्रिया बाकी आहे। या प्रश्नाचे उत्तर आता समोर आले आहे। मित्रांनो, लाभार्थ्यांना अनुदान मिळण्यास विलंब होण्यामागे तांत्रिक स्वरूपाची अडचण असल्याची माहिती देण्यात आली आहे। विशेषतः सॅस पोर्टलच्या अपडेट आणि एकत्रीकरणाच्या कामासाठी संबंधित प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नव्हती। त्यामुळे शासन निर्णय झालेला असला तरी पुढील वितरणाची प्रक्रिया पूर्णपणे सुरू करता आलेली नव्हती। महाआयटीच्या माध्यमातून सॅस पोर्टलवरील आवश्यक अपडेटचे काम सुरू होते। याच तांत्रिक प्रक्रियेमुळे लाभार्थ्यांचे अनुदान वितरण पुढे सरकण्यास विलंब झालेला असल्याची माहिती समोर आली आहे। म्हणजेच हप्ता वितरणाची अडचण नेमकी कुठे होती याबाबत आता स्पष्टता मिळत आहे। मित्रांनो, महाआयटीकडून अधिकृत ईमेलची माहिती मिळालेली आहे। या संपूर्ण प्रकरण संदर्भात महाआयटीकडून अधिकृत ईमेल जारी करण्यात आलेला आहे। हा ईमेल आयुक्त दिव्यांग कल्याण महाराष्ट्र यांच्यासाठी पाठवण्यात आला असून त्यामध्ये सॅस पोर्टलवरील RTFT म्हणजेच रिक्वेस्ट फॉर ट्रान्सफर तयार करण्यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे। या ईमेलद्वारे केंद्र शासनाच्या योजनेसाठी NSAP आणि API चे सॅस पोर्टल सोबत एकत्रीकरण करण्याचे काम सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे। हे एकत्रीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नव्हते आणि त्यामुळे पुढील प्रक्रिया रखडलेली होती। 4 ऑगस्ट 2026 पर्यंत काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। आता सर्वात महत्त्वाची तारीख समोर आली आहे। NSAP आणि API सॅस पोर्टल सोबत एकत्रीकरण करण्याचे काम मंगळवार 4 ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा असल्याची माहिती या अधिकृत ईमेलच्या माध्यमातून देण्यात आली आहे। म्हणजे सॅस पोर्टल संबंधित जे काम बाकी आहे ते आज पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। हे काम पूर्ण झाल्यानंतर केंद्र शासनाच्या योजनेसाठी पुढील प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। त्यामुळे 4 ऑगस्ट ही तारीख या प्रक्रियेमध्ये महत्त्वाची ठरत आहे। मित्रांनो, आता जाणून घेऊया एकत्रीकरण पूर्ण झाल्यानंतर काय होणार। आता प्रश्न असा येतो की NSAP आणि API सॅस पोर्टल सोबत एकत्रीकरण पूर्ण झाल्यानंतर पुढे नेमके काय केले जाणार आहे। मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार एकत्रीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर केंद्र शासनाच्या योजनेसाठी रिक्वेस्ट फॉर ट्रान्सफर म्हणजेच RFT फाईल तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे। ज्या लाभार्थ्यांचे अनुदान अद्याप प्रलंबित आहे त्यांच्यासाठी ही ट्रान्सफर फाईल तयार केली जाणार आहे। त्यानंतर या फाईलवरील पुढील प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे। म्हणजे सध्या मुख्य अडथळा असलेली पोर्टल संबंधित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अनुदान ट्रान्सफर करण्याचे आवश्यक पुढील काम सुरू होणार आहे। RFT फाईल आणि DBT प्रक्रियेचा संबंध। लाभार्थ्यांनो, हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। सध्या ज्या लाभार्थ्यांचे अनुदान प्रलंबित आहे त्यांचे पैसे खात्यामध्ये जमा करण्यासाठी आधी आवश्यक प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे आहे। NSAP आणि API सॅस पोर्टल सोबत एकत्रीकरण पूर्ण झाल्यानंतर RFT फाईल तयार केली जाणार आहे। त्यानंतर या फाईलवरील पुढील प्रक्रिया केली जाणार आहे। त्यानंतर लाभार्थ्यांचे अनुदान DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया पुढे केली जाणार आहे। त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये पोर्टलचे काम आणि त्यानंतरची RFT प्रक्रिया हा महत्त्वाचा क्रम आहे। जुलै आणि ऑगस्टचे प्रलंबित अनुदान। मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांना अजूनपर्यंत अनुदान मिळालेले नाही त्यांच्यासाठी सध्या सर्वात मोठा प्रश्न म्हणजे
प्रलंबित हप्ता कधी जमा होणार आहे या संदर्भात उपलब्ध अधिकृत माहितीनुसार अनुदान वितरणामध्ये विलंब होण्यामागे सॅस पोर्टल संबंधित तांत्रिक काम आणि NSAP तसेच API चे एकत्रीकरणाचे काम समोर आले आहे। हे एकत्रीकरणाचे काम 4 ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। त्यानंतर RFT फाईल तयार करून पुढील ट्रान्सफरची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। त्यामुळे लाभार्थ्यांनी सध्या लक्षात ठेवण्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे वितरणाची प्रक्रिया कोणत्या तांत्रिक टप्प्यावर अडकली होती याबाबत आता माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, आता जाणून घेऊ या लाभार्थ्यांसाठी ही माहिती का महत्त्वाची आहे। अनेक लाभार्थी सातत्याने एकच प्रश्न विचारत आहेत की शासन निर्णय झालेला असतानाही अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही। शासन निर्णय जारी झाल्यानंतर प्रत्यक्ष वितरण न सुरू झाल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता। आता महाआयटी कडून आलेल्या ईमेलमधून सॅस पोर्टलवरील NSAP आणि API एकत्रीकरणाचे काम सुरू असल्याचे आणि हे काम 4 ऑगस्ट पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा असल्याचे स्पष्ट झाले आहे। त्यामुळे वितरणामध्ये नेमकी तांत्रिक अडचण कुठे निर्माण झाली होती याबाबतची माहिती लाभार्थ्यांसमोर आली आहे। मित्रांनो, आता संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत समजून घेऊया। मित्रांनो, आतापर्यंतची संपूर्ण माहिती जर अगदी सोप्या पद्धतीने समजून घ्यायची असेल तर क्रम असा आहे। सर्वप्रथम संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या लाभार्थ्यांच्या अनुदान वितरणासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे। मात्र त्यानंतर प्रत्यक्ष अनुदान वितरण सुरू झाले नाही। यामागे सॅस पोर्टल संबंधित तांत्रिक काम बाकी होते। महाआयटी कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार NSAP आणि API चे सॅस पोर्टल सोबत एकत्रीकरणाचे काम सुरू होते आणि ते 4 ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। हे काम पूर्ण झाल्यानंतर केंद्र शासनाच्या योजनेसाठी RFT म्हणजेच रिक्वेस्ट फॉर ट्रान्सफर फाईल तयार करण्यात येणार आहे। त्यानंतर त्या फाईलवरील पुढील प्रक्रिया करून प्रलंबित अनुदानाच्या DBT ट्रान्सफरची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, संपूर्ण माहितीचा निष्कर्ष असा आहे की संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग सक्षमीकरण लाभार्थ्यांच्या वितरणाला विलंब होण्यामागे सॅस पोर्टल संबंधित तांत्रिक प्रक्रिया आणि NSAP तसेच API चे एकत्रीकरण हे महत्त्वाचे कारण समोर आले आहे। या संदर्भात महाआयटी कडून अधिकृत ईमेल जारी करण्यात आलेला आहे। त्यामध्ये NSAP आणि API चे सॅस पोर्टल सोबत एकत्रीकरणाचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे। हे काम मंगळवार 4 ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। त्यानंतर केंद्र शासनाच्या योजनेसाठी RFT फाईल तयार करून पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे। त्यानंतर प्रलंबित अनुदानाच्या ट्रान्सफरसाठी DBT प्रक्रिया पुढे नेली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। म्हणून सध्या सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पोर्टल संबंधित हे काम पूर्ण होणे आणि त्यानंतर RFT फाईल तसेच पुढील ट्रान्सफर प्रक्रिया सुरू होणे। लाभार्थ्यांना ज्या प्रश्नाचे उत्तर हवे होते म्हणजेच हप्ता वितरणामध्ये अडचण नेमकी कुठे आली होती याबाबत आता माहिती स्पष्ट झाली आहे। आता ही प्रक्रिया लवकर पूर्ण होऊन प्रलंबित अनुदानाच्या वितरणाची प्रक्रिया पुढे सुरू होणार आहे। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। संजय गांधी निराधार योजना आणि दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अशाच महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। ही माहिती गरजू लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।